बातमीकडे वळूयात। वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच वादात अडकणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तणूक आमदार निवास कॅन्टीनमध्ये पाहायला मिळाली। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा केला आणि त्याचा व्हिडिओ समोर आलाय। आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरून संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली। आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनमधून जेवण मागवलं, पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आल्यामुळे संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली। या घटनेचा आणि गोंधळाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। बंद करा ते बिल तर आमदार निवास कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला संजय गायकवाड यांनी बेदम मारहाण केली। त्यांचं अन्न शिळं असल्याच्या कारणावरून त्यांनी थेट कर्मचाऱ्यालाच मारलं आणि प्रचंड मोठा राडा पाहायला मिळाला। दरम्यान या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने। आपल्यासोबत संजय गायकवाड आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, एकूणच काल तुम्ही मारहाण केलेली आहे, मारहाण योग्य नव्हती, मुद्दा बरोबर होता, नेमकं काय झालं होतं? बघा, मी अनेक वर्षापासून इथे येतो आणि गेल्या 3-4 वर्षात मी या इथल्या जेवणाच्या बद्दल यांच्या मॅनेजरला, कर्मचाऱ्यांना सतत तक्रार केल्या की तुम्ही 15-15 दिवसाची अंडी देतात, 10-20 दिवसाचं शिळं नॉनव्हेज देतात आणि भाज्या पण तुमच्या काही ताज्या नसतात। आता मी शेतकरी, मला भाजीपाला आणि या सगळ्या जेवणाबद्दल मी तासातासच फरकात सांगू शकतो की किती शिळ आणि किती ताजं आहे। रात्री मी जेवणाला माझी साधारणतः 10ची वेळ आणि मी कुठे बाहेर जेवायला कधी जात नसतो। मला इथे जेवायची सवय आहे, गावाकडे मी कुठे बाहेर जेवायला जात नाही आणि म्हणून मी पोळी, वरण आणि भात असं मी त्याला ऑर्डर केली। त्याने आणून दिलं, मी वरण भात मिक्स केला। पहिला घास खाल्ला तर मला खूप आंबट वाटला, दुसरा खाल्ला तर मला वॉमिटिंग झाली। मग मी त्याचा स्मेल घेतला तर तो निष्कृष्ट नव्हता, ते सडलेलं होतं, कुंजलेलं होतं आणि मग ते उलटी झाल्यानंतर मी आहे तशा अवस्थेत खाली गेलो। त्यांना विचारलं, ही ऑर्डर तुम्हीच दिली का? म्हणलं हो। मग मी दरम्यान सध्या संजय गायकवाड विधानभवन परिसरातनं बोलतायत, थेट आपण तिथली दृश्य पाहूयात, काय म्हणतात। आणि 30-35 वर्षापासून या आकाशवाणीच्या कॅन्टीनमध्ये आम्ही लंच किंवा जेवण त्या ठिकाणी घेत असतो। काल रात्री सुद्धा मी नेहमीप्रमाणे माझ्या रुटीन वेळेवर 10 वाजता एक 2 चपाती, डाळ आणि राईस याची मी ऑर्डर त्या ठिकाणी दिली आणि ऑर्डर आल्यानंतर मी एक घास खाल्ल्याबरोबर मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि दुसरा जेवणाचा घास घेतल्याबरोबर मला वॉमिटिंग त्या ठिकाणी झाली आणि वॉमिटिंग झाल्याबरोबर मी आहे तशा अवस्थेमध्ये कॅन्टीनमध्ये आलो आणि त्या कॅन्टीनवाल्याला मी विचारलं की बाबा तुम्हाला जेवायला कोणी दिलं? त्या लोकांना जरा बोलवा। त्यांनी त्या लोकांना बोलवलं, मी त्यांना त्याच्यातला मी स्मेल दाखवला आणि स्मेल दाखवल्यानंतर तो म्हणतो ये बहुत गंदा आहे। मग मी मॅनेजरला बोलवलं, त्याला दाखवलं, जेवणारी 8-10 लोक होती त्यांना दाखवलं, सगळ्यांनी सांगितलं की हे निकृष्ट नाही, हे सडलेलं कुजलेलं जेवण आहे आणि त्याच्यामुळं ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली। यापूर्वी या कॅन्टीनमध्ये 15-15 दिवसाआधीचं नॉनव्हेज द्यायचं, अंडी 15-15 दिवसाची, 4-4, 5-5 दिवसाच्या भाज्या, या संदर्भात मी MDकडे तक्रार केली, मी फूड अँड ड्रग्ज विभागाला तक्रार दिली। एव्हन त्या मालकाला समजेल त्या भाषेत समजून सांगितलं, मराठी सांगितलं, हिंदी सांगितलं, इंग्रजी सांगितलं आणि शेवटी हात जोडून सांगितलं की कृपा करून महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवाशी खेळू नका, आमदारांच्या जीवनाशी खेळू नका। आणि या कॅन्टीनमध्ये आज जर आपण विचार केला तर दिवसाला या अधिवेशनाच्या काळात 10,000 ग्रामीण भागातले अधिकारी असतील, कर्मचारी असतील, शेतकरी असतील, पक्षाचे कार्यकर्ते असतील, हे येतात आणि शासकीय कॅन्टीन आहे म्हणून आपल्याला जेवण स्वस्तात मिळेल या भावने त्या ठिकाणी जातात। पण जो कॅन्टीनचा मालक आहे, ज्याला 30 वर्षापासून सारखा कंत्राट मॅनेज करून दिला जातो, कोण्या अधिकाऱ्यांचे साठलोट आहे हे मला सांगता येणार नाही, पण याची मुजरी एवढी वाढली की कोणाच्या ताटामध्ये चिपकिली निघते, कुठे उंदीर निघतो, त्याच्या किचनमध्ये पाहिलं तर तिथे थांबा वाटत नाही, कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोच निघतात। आणि आज मी जे काय काल घटना घडली याच्यानंतर सोशल मीडियावर किंवा मला फोन करून प्रत्येक जण सांगून आला की आमच्यासोबत या ठिकाणी असं घडलेलं आहे। पत्रकार देखील सांगतात की इथं जेवण चांगलं करायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही माझी कालची रिॲक्शन ही शिवसेनेच्या स्टाईलमध्ये होती। आज काही उभाटाच्या संजय राऊतने माझ्यावर टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी आहे, पण 10 वर्षापूर्वी राजन बिचारे ज्या वेळा दिल्लीमध्येच्या कॅन्टीनमध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी तिथला कॅन्टीनमधला जो वेटर होता
त्याच्या तोंडामध्ये पोळी कोंबून त्याला मारलं होतं, तेव्हा या संजय राऊतला त्याचं हा दिसलं नव्हतं का? म्हणजे तुमच्यासोबत झालं तर तुम्ही काही प्रतिक्रिया दिली तर ती चांगली, आणि आम्ही काही रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली. ही जी दुटप्पी भूमिका आज या उभाटाची आहे, तर त्याची काही मी पर्वा करत नाही. मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही. मी विधान भवनामध्ये आज अध्यक्ष महोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे निकृष्ट सडलेलं जेवलेलं कुंजलेलं जेवण मी इन्फॉर्मेशन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जर अध्यक्ष महोदयांनी परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आताच नरळी झिरवळ साहेबांना भेटून आलो. त्यांना सांगितलं की याच्यावर आपण कारवाई करा. त्यांनी सांगितलं की यापूर्वी मी 3 महिन्याआधी 2-3 महिन्यापूर्वी याच्या टेस्ट घेतल्या, पण आतापर्यंत रिपोर्ट आला नाही. अशा प्रकारे जर रिपोर्ट अधिकाऱ्याकडे येत नसेल तर हे आपल्या सगळ्या लोकांच्या जीवनाशी खेळणं आहे. रात्री त्या समितीचे चेअरमन त्यांना देखील मी फोन केला, एमडीला मी त्या ठिकाणी फोन केला, आणि ही सगळी व्यथा ही त्या ठिकाणी मी मांडली. आणि आज महाराष्ट्रभर ज्या प्रतिक्रिया उमटून आल्या की हे जे या ठिकाणी जेवण मिळतात हे निकृष्ट दर्जाचं आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तशा प्रकारची मागणी मी करणार आहे. सर हे सगळं बरोबर आहे, पण त्यांना मारहाण करणं हे कितपत योग्य आहे? मारहाण करणं कितपत योग्य आहे? ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे. तुम्ही आमदार आहे, तुम्हाला अधिकार आहे. मी आमदार जरी असलो तर मी माणूस आहे. आमदार जरी आला तर मी माणूस आहे, आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे. मला मराठीच्या वादात जायचं नाही, पण मला वाटतं साऊथ इंडियन लोकांकडे हा कंत्राट नेहमी मी सारखा पाहून राहिलो आहे. सर एक बार बताइए, क्या वाकया था और क्यों हाथ उठाया? आपने जो हाथ उठाया कैंटीन बॉय के ऊपर, क्या वाकया घटा? देखिए, जब कोई मुझे पॉइजन खिला रहा हो तो मैं इसकी पूजा करूंगा? बाला साहब ने ये नहीं सिखाया हमको. बाला साहब ने हमको सिखाया कि अगर कोई आंख पर आता है तो उसके साथ में भिड़ जाना. इसलिए हमारी जो रिएक्शन थी वो उस टाइप की थी. लेकिन संजय राउत ने कहा है कि जिस प्रकार से आपने दादागिरी की है वो ठीक नहीं है. संजय राउत को पूछिए कि राजन बिचारे ने क्या किया था 10 साल पहले दिल्ली में, जब एक वेटर ने उनको रोटी खाना परोसा था, वो खाना ठीक नहीं था तो उसके मुंह में रोटी मार के वो खासदार ने उनके उठा के उनको मारा था. जब संजय राउत कहाँ गए थे? हाँ, आणि ज्या वेटरच्या तोंडामध्ये त्यांनी पोळी कोंबली होती त्या मुस्लिम रोजा होता, त्याचा रोजा तुम्ही तोडला होता, त्याच्या तोंडामध्ये अन्न कोचून. मी तर काही असं केलं नाही. मी त्या समितीच्या अध्यक्षांना पण रात्री फोन केला की तुम्ही फक्त केवळ आमदारच नाही, त्या कॅन्टीनमध्ये येणारा प्रत्येक कोणी असो, तो पत्रकार महोदय असतील, आमदार असतील, अधिकारी कर्मचारी पक्ष कार्यकर्ता, या संदर्भात या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. आता तुम्ही सगळं जगासमोर एवढं मीडियाने आणलं की प्रशासनाने स्वतःच जाऊन या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. तर आमदार संजय गायकवाड बोलत होते आणि आपण केलेल्या मगरुरीचं त्यांनी स्पष्टीकरण आपल्या पद्धतीने दिलेलं आहे. नक्की काय घडलं होतं कॅन्टीनमध्ये आपण पाहतोय या दृश्यांमध्ये. मनोहर आमदार